नमस्कार. मी आधी म्हटल्याप्रमाणे आपल्या संचालकांना व्यासपीठावर आमंत्रित करून अगदी मोजक्या शब्दामध्ये त्यांच्याशी या 5 वर्षाच्या यशस्वी कारकिर्दीच्या पूर्ततेच्या निमित्तानं छोटासा संवाद या ठिकाणी साधणार आहे. सर्वप्रथम मी व्यासपीठावर आमंत्रित करतो ध्यास सोशल फाउंडेशन आणि लीप फाउंडेशनचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी संचालक आणि एक्सलन्स ग्रुप ऑफ कंपनीचे सर्वेसर्वा डॉक्टर नरेश भरडे. या मी आपलं इथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्याला जो राजीव गांधी शिरोमणी अवॉर्ड मिळालेला आहे त्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. महाराष्ट्रातल्या अमरावती जिल्ह्यातल्या भिवापूर या छोट्याशा गावामध्ये हे जन्मले आणि वाढले. एक यशस्वी उद्योजक आणि निस्वार्थी भावनेनं राष्ट्रसेवा आणि राष्ट्र विकासाचा ध्यास बाळगलेलं असं हे एक व्यक्तिमत्व. आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे राजीव गांधी शिरोमणी अवॉर्डनं सन्मानित हे आपण जाणताच. प्रत्येकानं समाजाचं काहीतरी देणं द्यायलाच हवं असं मानणारे आणि यातनंच त्यांनी ध्यास सोशल फाउंडेशनची स्थापना केली. मी त्यांना विचारू इच्छितो की मुळामध्ये सामाजिक कामाच्या उद्दिष्टाने कामाला आरंभ झाला का मुळामध्ये काही उद्योग सुरू करून त्यातनं सामाजिक कामाकडे वळला? 2000 वर्षामध्ये म्हणजे वर्ष 2000 माझी PhD सुरू असताना दिल्लीला मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना भेटलो. आणि पहिल्याच भेटीमध्ये मी त्यांना अगदी भारावून गेलो. आणि त्यामध्ये मला असं वाटलं की ते नेहमी बोलतात विजन 2020 डेव्हलप इंडिया, त्याच्यामध्ये आपला काय हातभार असू शकतात. पण नेमकं शिक्षण सुरू असताना त्यानंतर नोकरी आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट लग्न, कारण सामाजिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असतं. ते झाल्याच्या नंतर म्हणजे मी नोकरी केली आणि त्यानंतर ते मनात त्यापूर्वीच काय तो होतं. पण जसे 5 वर्ष नोकरी झाली तर त्यावेळेसच मला काय तर चांगले सवंगडी भेटले, मित्र भेटले, ज्यामध्ये मॅडम रेश्मा, योगेश पाटील, गोरक्षनाथ साळुंके, सरफराज अन्सारी आणि ऑफकोर्स माझी पत्नी डॉक्टर मनीषा. तर त्यांच्यामुळं मला जे पूर्वीचं जे स्वप्न अधुरं राहिलं होतं त्यावेळेस काही करावं असं वाटलं तर ते परत काय तर आम्ही ध्यास सोशल फाउंडेशनची पूर्वी स्थापना केली. आणि त्यानंतर आम्ही असं ठरवलं की सर्वजण टॅलेंटेड होते. उदाहरणार्थ मॅडम रेश्मा 10वी-12वीत मेरिटमध्ये होत्या, डॉक्टर मनीषा डॉक्टर होत्या, योगेश पाटील बँकिंग सेक्टरमध्ये होते, सर्व शिकले सरले होते. त्याला ध्यास सोशल फाउंडेशनची स्थापना करून त्याला लागणारा जो फंड आहे तो कुठल्याही गव्हर्नमेंट एजन्सीकडनं न घेता किंवा प्रायव्हेट किंवा सोसायटीकडनं चॅरिटी न घेता त्यासाठी काय तर आपण स्वतःच एक्सलन्स ग्रुप ऑफ कंपनीज उभारावी असा आमचा काय तर त्यावेळेचा निर्णय ठरला. आणि त्यामध्ये पहिली कंपनी आम्ही एक्सलन्स शेल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड ही उभारली. आणि त्यानंतर मग 1 वर्षांनी एक्सलन्स IT सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही. आणि त्या पद्धतीनं आमचा कधी शुभारंभ झाला. पहिले ध्यास सोशल फाउंडेशन आणि सोशलचा जो ध्यास होता तो आम्ही पूर्वी घेतला आणि त्यानंतर मग उद्योगाला सुरुवात केली. आपण आता बोलताना म्हणालात की डॉक्टर अब्दुल कलामांची भेट झाली आणि त्यांच्या व्यक्तिमत्वानं प्रभावित होऊन तुम्हाला या कामाकडे वळावंसं वाटलं. नेमकं त्यांचं व्यक्तित्वाचं वेगळेपण तुम्हाला काय जाणवतं? त्यांचा एक प्रोग्राम मी बघत होतो आणि एक अगदी काय तर 9व्या वर्गातला मुलगा उभा राहिला आणि त्यांनी असं म्हटलं की मी देशासाठी काय करू शकतो, मी देशासाठी काय करू शकतो, मी अगदी काय तर 9वीतला एक मुलगा आहे आणि मी काय करू शकतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणाले की बघ तू स्टुडंट आहे ना, तर सर्वात पहिले तुझं कर्तव्य आहे शिक्षण घेणं. शिक्षणात जर एक्सलन्स तू दाखवलं तरच तू काय तर प्रामुख्यानं चांगलं केलं असं तुला वाटू शकतं. म्हणजे सर्वात पहिली गोष्ट ज्या क्षेत्रात तू काम करू शकतो ते सर्वात चांगलं केलं पाहिजे. म्हणजेच आपण जे काही करतो ते उत्कृष्ट करावं, एक्सलन्स करावं, हे पहिली क्वालिटी त्यांनी मला काय तर त्यावेळेस दिसली. सर्वात दुसरी महत्त्वाची गोष्ट त्यांनी म्हटलं की आईवडील आहेत, श्रीमंत असतील किंवा जेवढे असेल तर कमीत कमी एका मुलाची तुझ्याच बरोबर तुझ्या शाळेमध्ये एक मुलगा जर असेल तर त्याच्या शिक्षणाची जबाबदारीमध्ये तुझ्या आईवडिलांचा सहभाग होऊ शकत असेल त्याच्यासाठी आईबाबांना कन्व्हिन्स कर.
तिसरी गोष्ट त्यांनी हे म्हटली की जर आजूबाजूला शाळेच्या बाजूला किंवा आपल्या सोसायटीमध्ये एक झाड जरी लावू शकलं तूच तरी सार्थक होईल. अशा ह्या 3 गोष्टींनी त्यांनी अगदी सहज शब्दात सांगितलं की बाबा कशा पद्धतीने करतो. त्यांचा हा आगळा वेगळा करतो मला फार वाटलं आणि ते एक्सलन्स, समाज आणि तेच एन्व्हायरमेंट मी आज घेऊन समोर जातोय. ग्रुप ऑफ कंपनीचं नाव देण्यामागेही या सर्वोत्तमतेचा ध्यास यातनंच हे नाव आलं. बरोबर. जनरली नाव ठेवताना बऱ्याचदा असं होतं की बाबा पर्सनल नाव कर कुठलं असं न ठेवता आम्हाला असं वाटलं की एक्सलन्स ही काय तर मूल्य आहे आणि कुठलंही मूल्य हे काय तर कोणावर याचा हक्क नाही आहे. ऍक्च्युली ज्यावेळेस मूल्य असतं, जसं उदाहरणार्थ रिलायन्स एक म्हणतो आपण म्हणजे आत्मनिर्भरता, तसंच एक्सलन्स म्हणजे सर्वोत्कृष्टता. आणि त्याचंही इट्स नॉट म्हणजे त्याचं म्हणणं असं नाही की बाबा परफेक्शन, इट्स अ कंटिन्युअस इम्प्रुव्हमेंट इन अ सेल्फ प्रॉडक्ट अँड सर्व्हिस. म्हणून त्यावेळच्या काळामध्ये आमच्या सर्वांना काय तर नावामध्येच काय तर ते असलं पाहिजे. माझ्या सहित तर माझे जेवढे काही मित्र आहेत तर आमची टीम एक्सलन्स यांना त्या नावामध्येच त्याचा परत परत ध्यास व्हावा आणि समोर ते दिसावं की बाबा प्रत्येक ठिकाणी आपल्या स्वतःमध्ये आत्मबदल घडून आणला पाहिजे. प्रत्येक वेळा आपल्या प्रॉडक्टमध्ये बदल घडून आणला पाहिजे. प्रत्येक वेळा आपल्या काय तर सर्व्हिसमध्ये बदल घडून आणला तर आपण एक्सलन्सच्या दिशेने वाटचाल करू शकतो. शेतीमध्ये डॉक्टरेट मिळवणारे आपण त्यातनं या विविध क्षेत्रातल्या कामांकडे वळलात. या विविध कामाची संपूर्ण माहिती, संपूर्ण त्याच्याविषयीचा अभ्यास हा कामं करत 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 गेलात का त्यातले तज्ज्ञ सहकारी निवडून त्यांच्या सहकार्यानं वाढवत गेलात? माझी एक फिलॉसॉफी आहे की मला असं वाटतं की मला काहीच माहीत नाही. बर. म्हणजे मी जरी ॲग्रिकल्चरचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर काय तर बिझनेसमध्ये शिरलो, मला एवढंच माहीत होतं की ते ध्येय आहे आणि हे काय तर करायचं आहे एवढंच आम्हाला माहीत होतं आणि माझ्या सर्व सवंगड्यांना सुद्धा, सर्व मित्रांना. त्यानंतर टेक्निकल गोष्टी किंवा त्यासाठी नॉलेज लागणारं भरपूर लोकांनी काय तर मला मदत केली. भरपूर सुरुवातीपासून काय तर बऱ्याच लोकांनी मला मदत केली. त्याही पूर्वी काय तर मला असं वाटतं की म्हणजे इथपर्यंत येईपर्यंत माझी बहीण, मालाबाई त्यांचं भरपूर कॉन्ट्रीब्युशन आहे माझ्या याच्यामध्ये, माझी आई त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर इथं ज्यावेळेस काय आम्ही सुरुवातीला बिझनेस सुरू केला तर बऱ्याच लोकांनी काय तर मला मदत केली, शिकवलं अक्षरशः त्यामध्ये कसं करावं. आणि त्यानंतर काही म्हणजे जवळजवळ 2 वर्षापूर्वी मी एका व्यक्तीला भेटलो आणि त्यांचं नाव मिस्टर संजय चतुर्वेदी. त्यांना मी बिझनेस कोच म्हणून काय तर मी त्यांच्यासाठी समरस झालो किंवा त्यांना मी आत्मसमर्पण केलं आणि माझ्या सर्व टीमने केलं. त्यानंतर 1 वर्षापूर्वी अजून दुसरे बिझनेस कोच मिस्टर मनीष गुप्ता, त्यांना सुद्धा मी आत्मसमर्पण केलं. आणि मला एवढं वाटते की शिकायची इच्छा जर असेल जे आमच्या सर्व टीममध्ये आहे तर मग स्काय इज लिमिट. मला एक सांगा, तुम्ही आता वेळोवेळी तुमच्या कामाचा उल्लेख, यशाचा उल्लेख करत असताना तुमच्या अन्य 5 संचालकांचा आवर्जून उल्लेख करत असता. यांची निवड करताना जुने सहकारी, जुने मित्र, जुने विद्यार्थी काळातले बरोबर ते यातनं केवळ निवड केली गेली का त्यांच्यात असलेली गुणवत्तेचं वैविध्य कंपनीला उपयोगी पडावं? मला ज्यावेळेस आम्ही एकत्र भेटलो तर त्याहीपेक्षा गुणवत्तेपेक्षा जास्त काय तर मी ध्येयाला महत्त्व दिले. त्याला समर्पण किती आहे आणि विश्वास किती एकामेकावर, आणि त्या विश्वासातनंच काय तर हे सर्व काय तर उभं राहिलं. फक्त एकच गोष्ट ती म्हणजे ट्रस्ट आणि ट्रस्ट आणि ट्रस्ट आणि ट्रस्ट. विश्वास एकामेकांचा तो फार जबरदस्त होता. सुरुवातीला कोणाला ना मला माहीत होतं की मी काय करणार ॲक्च्युली, ना मॅडम रेश्माला माहीत होतं की सेल्स काय असतो, ना योगेश पाटलांना माहीत होतं की बाबा लँड एक्विजिशन काय असतं, कोणाला काही माहीत नव्हतं. पण आज 5 वर्षाच्या काळामध्ये ते प्रत्येक क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत आणि आज सर्वच जण आम्ही प्रत्येक आपापल्या याच्यामध्ये तज्ज्ञ असं म्हणू शकतो. या 5 वर्षाच्या काळामध्ये आपलं जे यशापयश आहे, आपली लढण्याची जिद्द आहे आणि आपलं जे सामाजिक भान आहे आणि त्याला समाजानं दिलेला प्रतिसाद आहे, या अनुभवावर या आपल्या परस्परातल्या गप्पाच्या शेवटाला मोजक्या शब्दात काय सांगाल? मी एवढंच म्हणू शकेल की समोरचा जेवढं काही आयुष्य आहे तर प्रत्येक माणसाचं, आपण ह्या पृथ्वीतलावर जर आलो तर एक उद्देश असतो आणि तो उद्देश नेहमीच काय तो माणसापेक्षा मोठा असतो. म्हणजे त्याने काही करायचं असेल तर आपण लग्न, शिक्षण, मुलं बाळ हे सर्वच जण करतात, पण त्याहीपेक्षा आपण जर जन्मलो असेल तर त्यापेक्षा एक मोठा काय तर उद्देश असतो. जसं एक मधमाशीचं सुद्धा एक तर फार मोठा उद्देश आहे. एक मधमाशी जर ह्या जगातून नष्ट झाली तर मला वाटतं की आपल्याला अन्न भेटणार नाही.
तसंच प्रत्येक माणसाचा एक उद्देश असतो आणि प्रत्येक माणसाला जेव्हा केव्हा तो कळला तर मला वाटतं त्याचं जीवन सार्थक होत आहे. आणि मला आनंद होतोय की वयाच्या 35व्या वर्षी मला त्याची उलगडा झाला आणि मी ते कथा आत्मसात केलं आणि माझ्या सर्व मित्रांच्या सहाय्याने आम्ही पुढच्या विजन 20च्या दिशेने वाटचाल करतो. वा, तुम्हाला मनपूर्वक आगामी काळासाठी शुभेच्छा देतो.